नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांची परीक्षा झालेली आहे आणि त्या परीक्षेच्या टेन्शनमधून आपण बाहेर आलेलो आहोत. आता आपण परीक्षेच्या अगोदरची अवस्था आणि परीक्षेच्या नंतरच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मार्क्स कोणाला कमी पडलेले असतील किंवा कोणाला जास्त असतील त्याचा आता विचार करायचा नाही. झालेली गोष्ट झालेली आहे. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे याच्या बाबतीत थिंकिंग करूयात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की 8वी स्कॉलरशिप परीक्षा 2021चा किती लागणार, म्हणजे मेरिट लिस्ट जिल्हा, स्टेट, मेरिट कसं असेल आणि स्कॉलरशिप परीक्षेनंतर आता पुढे काय करायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वांना, विद्यार्थ्यासहित शिक्षकासहित पालकांना पडलेला प्रश्न आहे. त्याच्या बाबतीतही आजच्या व्हिडिओमध्ये आपण विचारमंथन करीत आहोत. आणि लक्षात घ्या, जे तुम्हाला हा दिसतंय ड्रीम NTSC एक्झाम, आता तुम्हाला NTSC एक्झामच्या तयारीला लागायचं आहे, मीन्स नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम. त्याची थोडी माहिती व्हिडिओच्या शेवटी मी या ठिकाणी देणार आहे. तर चला आपण एक एक गोष्टींची या ठिकाणी चर्चा करूयात. आता महत्त्वाचं आपल्याला मित्रांनो, मी भरपूर ठिकाणी चर्चा 1-2 दिवसामध्ये भरपूर ठिकाणाहून माहिती घेतली, चर्चा केली. आता जे आमचे मित्र ऑल महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्याशी सर्वांशी चर्चा केलेली आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये यावर्षी जो स्कोर आहे मुलांचा, तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मुलांचा स्कोर कमी आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण सांगू शकतो की पेपर अवघड आहे की नाही हे म्हणण्यापेक्षा, जो समजा बुद्धिमत्ता असेल किंवा गणित असेल, त्यात गणिताचा पेपर इझी प्लस मीडियम प्लस हार्ड होता, परंतु तो पेपर त्यामधले जे क्वेश्चन होते ते म्हणजे किंवा 1 किंवा 2 स्टेपमध्ये उत्तर निघणारे प्रश्न खूप कमी होते. म्हणजे लेंदी प्रश्न, म्हणजे वेळ खाऊ प्रश्न जरा जास्त होते. त्याच्यामुळं वेळ आपल्याला, मुलांना या ठिकाणी प्रश्न येत होते, मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न येत होते, परंतु सोडवण्यासाठी पुरेसा वेळ आपल्याला मिळालेला नाही. अशी मॅक्झिमम विद्यार्थ्यांची या ठिकाणी ही अडचण कालच्या परीक्षेमध्ये झालेली आहे. सो तो प्रॅक्टिसचा भाग आहे आणि पेपर सेट त्या प्रकारे झालेला आहे. त्याच्यामुळं आपण आता फक्त किती मेरिट काय लागणार याचा अंदाज या ठिकाणी घेऊयात. तर चला बघा, या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या परीक्षेमध्ये 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला पात्र, म्हणजेच या ठिकाणी जर आपल्याला पास व्हायचं असेल तर किती मार्क्स लागतील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर आपल्याला पास व्हायचं असेल तर किती मार्क्स लागतील. लक्षात घ्या, हे पात्र म्हणजेच या ठिकाणी पासिंग मार्क्स आहेत आणि पासिंग मार्क्ससाठी पेपर 1 मध्ये मित्रांनो तुम्हाला 60 मार्क घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी पेपर 2 मध्ये तुम्हाला या ठिकाणी 60 मार्क्स घ्यायचे आहेत. म्हणजे हा पेपर 1 तुमचा असतो या ठिकाणी ॲक्च्युली किती, हा पेपर असतो तुमचा 150 मार्काचा. हा 150 मार्काचा पेपर असतो आणि हा या ठिकाणी 150 मार्काचा पेपर असतो. या 150 पैकी तुम्हाला 60 मार्क इथे घ्यायचे आहेत. यस, आणि सेकंड पेपरमध्ये देखील तुम्हाला 60 मार्क घ्यायचे आहेत. म्हणजे असंच 60 + 60 120 मार्काला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पास असणार आहात. 120 मार्क पासिंगसाठी 120 मार्क्स आपल्याला आवश्यक आहेत. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, एखाद्या विद्यार्थ्याला एका फर्स्ट पेपरमध्ये समजा जर 80 मार्क पडले आणि सेकंड पेपरमध्ये जर 30 मार्क पडले तर याची बेरीज 150 होते. परंतु 150 जरी बेरीज झाली तर तो या ठिकाणी कसा असतो, नापास असतो. तो कसा असतो, अपात्र असतो. म्हणजेच तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये मिनिमम 60 मार्क तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. म्हणजे 40% पासिंगची अट असते. आता 150 पैकी 150 चे 40%, ओके, 150 चे 40% म्हणजे तुम्ही काढू शकता किती, 150 गुणिले 40 भागिले 100. ओके, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 15 चूक 60, म्हणून 60 मार्काला पासिंग आहे. ओके, मिनिमम 60 मार्क्स पाहिजेत. दोन्ही विषयामध्ये मिळून तुम्हाला 120 च्या वरतीच मार्क्स पाहिजेत. समजा 150 पडले किंवा तुम्हाला 140 पडले, एखाद्या विषयामध्ये 59 जरी पडले तरी तुम्ही या ठिकाणी अपात्र आहात, म्हणजे त्या परीक्षेमध्ये तुम्ही फेल आहेत. आता महत्त्वाची गोष्ट, आपल्याला मेरिट कट ऑफ काय असेल याच्या बाबतीत चर्चा करायची. या वर्षीचा मेरिट कट ऑफ काय असेल लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वीचा मेरिट कट ऑफ या ठिकाणी पाहतोय. 8वीचा मेरिट कट ऑफ पाहतोय. तर या ठिकाणी गेल्या वर्षीपेक्षा निश्चित प्रकारे यावर्षी मेरिट कट ऑफ आपला कमी राहणार आहे. आणि शहरी भागाचा विद्यार्थी मित्रांनो मेरिट कट ऑफ, पहिल्यांदा आपण जिल्हा यादीची चर्चा करू. ओके, जिल्हा यादी म्हणजे डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट. या डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट काय असेल, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी स्टेट मेरिट लिस्ट, ओके, म्हणजे राज्य गुणवत्ता यादी. हे राज्य गुणवत्ता यादीचा कट ऑफ काय असेल याच्या बाबतीत आपण चर्चा करूयात. राज्य गुणवत्ता यादी. ओके, तर बघा, जिल्हा यादीच्या बाबतीत चर्चा करताना या ठिकाणी शहरी भागाचं साधारणतः मेरिट दरवर्षी 220+ असतं मित्रांनो. किती असते या ठिकाणी, 220+. परंतु यावर्षी मित्रांनो हे मेरिट या ठिकाणी 190 मार्कापर्यंत खाली येऊ शकतं. 190 ते
10 म्हणजे तब्बल 20 ते 30 मार्काचा या ठिकाणी गॅप राहणार आहे. गेल्या वर्षी इथं कंसामध्ये लिहितो मी, गेल्या वर्षी 220 प्लसचं मेरिट होतं. हे कंसात 220 प्लस मेरिट हे मागील वर्षी होतं मित्रांनो. हे या ठिकाणी हे मागील वर्षीचं आहे. हे मागील वर्षी, मागील वर्षी. आता एक 3-4 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. 220 प्लस हे मागच्या वर्षी होतं, परंतु या वर्षी हे आपलं जी मेरिट लिस्ट आहे ते 190 ते 210 याच्या आसपास या ठिकाणी, म्हणजे 190 पर्यंत, कदाचित 105 म्हणजे 180 पर्यंत ही कदाचित येण्याची शक्यता वाटत आहे. कारण मुंबई या झोनमध्ये या ठिकाणी परीक्षा झालेली नाही, तरीही बघा लक्षात घ्या तितक्या खाली सहसा मेरिट येत नाही, म्हणून आपण 190 पर्यंत या ठिकाणी गृहीत धरूयात. जर मेरिट खाली आलं तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे 190 पर्यंत 100% यावर्षी मेरिट खाली येईल शहरी भागाचं. त्याच्यानंतर ग्रामीण भागाचं जर या ठिकाणी आपण मेरिट लिस्ट पाहिलं तर ग्रामीण भागाचं गेल्या वर्षी 210 प्लस हे मेरिट, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 210 प्लस असतं. म्हणून आपण दरवर्षी मुलांना सांगतो की तुम्हाला जर जिल्हा यादीत यायचं असेल, तुम्ही ग्रामीण असावं किंवा शहरी असाल, तुम्हाला 220 प्लस मार्क घ्यायचे आहेत. म्हणून सांगत असतो आपण, गेल्या वर्षी 210 प्लस हे ग्रामीणचं मेरिट आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं असतं ते. आता या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, ग्रामीण जे मेरिट लिस्ट आहे या ठिकाणी यावर्षी मित्रांनो हे 170 पर्यंत खाली येऊ शकतं. 170 मार्क्सपर्यंत खाली येऊ शकतं. म्हणजे 170 ते 200. ओके, 200ला तर राहणारच नाही, 200च्या 100% खाली येणार आहे. म्हणजेच यावर्षी जी ग्रामीण मेरिट लिस्ट आहे, तुम्ही जर ग्रामीण भागात असता, जर तुम्हाला 170 मार्क्स पडले असतील तर तुम्ही या ठिकाणी यावर्षी जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये येऊ शकताय. ओके, हे डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट झाली. त्याच्यानंतर आता महत्त्वाची आपल्याला चर्चा करायची आहे की राज्य गुणवत्ता यादी. ही झाली जिल्हा गुणवत्ता यादी. आता आपण या ठिकाणी राज्य गुणवत्ता यादीचे मेरिट काय असेल याच्या बाबतीत चर्चा करूयात. ही डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट झालेली आहे एवढी. आता राज्य गुणवत्ता यादीचे मेरिट किती राहील याची या ठिकाणी चर्चा करू. बघा, राज्य गुणवत्ता यादी. आता गेल्या वर्षी राज्य गुणवत्ता यादी मित्रांनो लक्षात घ्या, सहसा 250 प्लस हे शहरी भागाचं असतं. म्हणजे गेल्या वर्षी जर राज्य गुणवत्ता यादीचा विचार केला तर ऑन अन ॲव्हरेज 230च्या आसपास राहिलेला आहे. म्हणजे 230 च्या आसपास, म्हणजे 250 प्लस सहसा मेरिट राहतं शहरी भागाचं. तर यावर्षी लक्षात घ्या 230 पर्यंत हे मेरिट लिस्ट खाली येऊ शकतं. 230 ते 240. ओके, 230 ते 240 पर्यंत मित्रांनो राज्य गुणवत्ता यादी आपली राहील. आणि महत्त्वाचं आता या ठिकाणी जी ग्रामीण भागाची राज्य गुणवत्ता यादी आहे, ती ग्रामीण भागाची राज्य गुणवत्ता यादी मित्रांनो यावर्षी ही खाली येणार आहे. आणि ही यादी असणार आहे बघा 210. ओके, 210 ते 220 पर्यंत या ठिकाणी, 210 ते 230 पर्यंत, 210 ते 230 पर्यंत या ठिकाणी स्टेट मेरिट लिस्ट राहील. लक्षात घ्या, 210 ते 230 जर मार्क्स असतील तर आपण या ठिकाणी म्हणजे स्टेट मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतो. एवढे आपले या ठिकाणी मार्क्स आहेत असं समजा. आणि शहरी भागामध्ये याच्यापेक्षा शक्यतोवर 20 मार्क जास्तच असतात आपले. म्हणजे 230 ते 240 हे शहरी भागामध्ये आहे. जरी मुंबईतून वगळला असेल तरी इतर भागातील मुलांचा अभ्यास चांगलाच असतो. आता त्यांच्यासाठी बघा हे का बरं आपण हे केलेलं आहे, कारण या समजा त्या मुंबई भागातल्या मुलांसाठी वेगळा पेपर काढून जर त्यांची वेगळी परीक्षा घेतली तर त्यांना देखील याच यादीमध्ये त्यांना समाविष्ट केलं जाईल. कारण त्यांच्यावर तर अन्याय होणार नाही आणि परिषद होऊ देणार नाही आणि पालक त्या ठिकाणी तक्रार करतील. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी मेरिट लिस्ट खूप कमी घेत नाही, त्याचं इन्क्लूड करूनच भविष्यातला विचार करून त्या ठिकाणी मेरिट लिस्ट 230 ते 240 देत आहोत. म्हणजे ग्रामीण भागाची मेरिट लिस्ट आपली 210 पर्यंत या ठिकाणी स्टेटची खाली येऊ शकते, 210 ते 230. आणि 170च्या जर वर मार्क्स असतील तुम्हाला ग्रामीण भागातून तर तुम्ही डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो येऊ शकता यावर्षी. शहरी भागामध्ये 190च्या प्लस. आणि जर या पाचवीचा विचार केला आपण, पाचवीचा जे कोणी पाचवीचे या ठिकाणी पाहत असतील ते पाचवीचं पण मेरिट लिस्ट लक्षात घ्या. ग्रामीण भागामध्ये पाचवीचं ग्रामीण भागाचं मेरिट लिस्ट यावर्षी सातवी आपल्या 8वीपेक्षा साधारणतः 20 मार्कांना वरच असतं. ते 190 ते 210च्या आसपास हे राहील. आणि या ठिकाणी राज्य मेरिट लिस्ट जर पाहिली आपण तर या ठिकाणी राज्य मेरिट लिस्ट ही ग्रामीण भागाची यावर्षी बघा लक्षात घ्या जर विचार केला तर या ठिकाणी हे 210 ते 230च्या आसपास यावर्षी राहू शकते पाचवीची देखील. आणि हे जे आहे शहरी भागाची जिल्हा यादी
शहरी भागाची जिल्हा आहे ते 210 प्लस राहील. आणि हे जे आहे या ठिकाणी स्टेट मेरिट 5वीची शहरी भागाची हे 230 ते 250 याच आसपास याच्या हे राहील. ओके. आता आपण जास्तीत जास्त 8वीची चर्चा या ठिकाणी करीत आहोत. तर तुम्हाला तुमचा स्कोर आणि तुमचा अंदाज तुम्हाला बांधता येईल की जर तुम्ही 170 प्लस असताल तर तुम्ही त्यातल्या त्यात 180 प्लसवाले कन्फर्म झोनमध्ये आहेत, 200 प्लसवाले तर शुअरली कन्फर्म झोनमध्ये आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 230पेक्षा जास्त आहेत, 230 प्लस ग्रामीण भागामध्ये, ते विद्यार्थी यावर्षी 100% आपल्याला राज्य गुणवत्ता यादीमध्ये झळकलेले असतील, कारण विद्यार्थ्याचे स्कोर या ठिकाणी कमी आहेत. आणि जो विद्यार्थी 250च्या पुढे आहे तो पहिल्या टॉप 10 मध्ये असणार आहे, हे पण लक्षात घ्या. ओके. एक विद्यार्थिनी 270 पर्यंत पोहोचलेली आहे, तसा फोन आला होता, म्हणजे जवळपास ती टॉप 5 मध्ये या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. तर चला आपण आता ह्याच्यानंतर आपण NTSC बाबतीत मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे. हे झालं लेखाजोखा आपला सगळा कशाचा, या ठिकाणी या वर्षीचं मेरिट कसं राहील याचा लेखाजोखा आहे. आता याच्यानंतर आपल्याला NTSC बाबत चर्चा करायची आहे. तर बघा, स्कॉलरशिप परीक्षा झाली आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्या बाबतीत आपण चर्चा करत आहोत. तर त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाची एक परीक्षा असते की NTSC ही परीक्षा जर आपल्याला द्यायची असेल, राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद. ओके. नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, म्हणजे हे NCERT मार्फत परीक्षा घेतली जाते. ती वेबसाईट आहे, तुम्ही काय करायचं आहे गुगलवर जाऊन, ओके, NCERT.nic.in ही जी तुम्हाला दिसते या ठिकाणी, ओके, हे व्यवस्थित बघा, ते टाईप करा, तुम्हाला NCERTची वेबसाईट भेटेल, त्यामध्ये तुम्हाला NTSCची सगळी माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर सहज मी या ठिकाणी काय केलं बघा, ती NTSCची कट ऑफ लाईन या ठिकाणी मित्रांनो, कट ऑफ लाईन या ठिकाणी डाउनलोड केली या वर्षीची, म्हणजे अंदाज येईल तुम्हाला, कसा अंदाज येईल बघा या ठिकाणी. एक मिनिट बघा मित्रांनो, ही या ठिकाणी जी NTSCची फेज 2 आहे बघा, एज्युकेशनल सर्वे डिव्हिजन. यस, हां बघा या ठिकाणी सब्जेक्ट नॅशनल टॅलेंट सर्च स्टेज 2 एक्झामिनेशन 2020 फायनल रिझल्ट कॅटेगरी वाईज कट ऑफ, हे कॅटेगरी वाईज कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे. फायनल रिझल्ट आहे म्हणजे स्टेज 2चा या ठिकाणी हा रिझल्ट आहे, स्टेज 2चा रिझल्ट आहे. तर त्याच्यामध्ये काय असं दिलं आहे बघा या ठिकाणी, कट ऑफ काय आपल्याला पाहिजे आहे खास, जी बघा लक्षात घ्या, कट ऑफ मार्क्स आणि कॅटेगरी जनरल कॅटेगरी आहे मित्रांनो, ती 132 मार्कापर्यंत या ठिकाणी मेरिट आलेलं आहे, 132 मार्कापर्यंत. हो का, 132 मार्क जनरलचं. आणि OBC कॅटेगरी 110, SC या ठिकाणी SCचं मेरिट 98 पर्यंत कट ऑफ आलेलं आहे, आणि STचं कट ऑफ या ठिकाणी 89 पर्यंत आलेलं आहे. म्हणजेच आपण जनरल याच्यामध्ये समजायचं, कारण स्टेट नॅशनल लेवलला OBC SC, OBCला या ठिकाणी 27% जागा असतात, OBCला 27% जागा असतात मित्रांनो. SCला साधारणतः 15% जागा असतात, आणि STला साधारणतः 7.5% जागा असतात. तरी जी आपली फाईट आहे ती आपण ओपनमध्येच ठेवायची, 132 मार्क्स स्टेज 2 मध्ये. पण त्याच्या अगोदर एक स्टेज फर्स्ट असते मित्रांनो, जे की राज्यासाठी असते. पहिल्यांदा स्टेज फर्स्ट आपण क्वालिफाय झाल्याशिवाय आपण स्टेज 2 देऊ शकत नाही. फायनल रिझल्ट आहे, आणि ही जर परीक्षा तुम्ही इतक्या कट ऑफच्या पुढे गेल्या वर्षी असताल तर तुम्ही तुम्ही NTSC स्कॉलर आहात, NTSCची स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल. प्रश्न त्या NTSCच्या स्कॉलरशिपच्या पैशाचा नाही आहे. एक आय एम अ NTSC स्कॉलर ही जी फिलिंग आहे, हा जो ब्रँड आहे, तो सर्वात या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता त्याच्यानंतर बघा, यावर्षी ॲडव्हर्टाईजमेंट या ठिकाणी निघालेली आहे. येस, अशा प्रकारची ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे यावर्षी जे 10वीला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे, पाहू शकतात आपण हे. तर आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे बघा, सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, पेपर फर्स्ट आणि पेपर 2चा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. पेपर फर्स्ट या ठिकाणी 100 मार्काचा आहे, आणि नंबर ऑफ मार्क्स या ठिकाणी त्याला देखील किती आहेत, 100 प्रश्न 100 मार्क, आणि वेळ आहे तुम्हाला 2 तास, वेळ आहे या ठिकाणी 2 तास. आणि पेपर 2 या ठिकाणी आहे, जसं NMMSची आपली परीक्षा झालेली आहे मित्रांनो, मॅट आणि सॅट, तसाच मॅट आणि सॅटचा प्रकार असतो इथं. सॅट 100 मार्काला आहे, ओके, 100 मार्क्स, 100 प्रश्न, आणि 120 मिनिट, म्हणजे या ठिकाणी 2 तास. फक्त NMMSचा पेपर आपल्याला 90 मार्काचा होता, आणि हा या ठिकाणी बघा 100 मार्काचा आहे. एवढा फरक आहे इथं. आता महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तयारी करायची आहे की मेंटल ॲबिलिटी टेस्ट, या मेंटल ॲबिलिटी टेस्टची तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित तयारी करायची आहे. ही जर तयारी व्यवस्थित केलात
तरच या ठिकाणी आपण ॲज अ NTSC स्कॉलर म्हणून या ठिकाणी आपण सिलेक्ट होऊ शकता. बघा ह्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. आता महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला हे जे आपण ड्रीम NTSC दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला तयारी करताना बुद्धिमत्ता ओके IT म्हणजे रिझनिंग हा रिझनिंगचा जो पार्ट आहे त्या पार्टचा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे. रिझनिंग हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 100 प्रश्न आहेत मित्रांनो, तिथं 100 प्रश्न म्हणजे 100 मार्क. आणि ज्याला हा भाग चांगला करायचा आहे, याचा अभ्यास ज्याला चांगला करायचा आहे, त्यांच्यासाठी एक मी पुस्तक मित्रांनो सजेस्ट करेल. ते पुस्तक आहे बघा या ठिकाणी RS अग्रवाल सरांचं पुस्तक आहे. या ठिकाणी RS अग्रवाल सर, RS अग्रवाल ओके, RS अग्रवाल सरांचं पुस्तक आहे जे की या ठिकाणी रिझनिंगसाठीच आहे. मेंटल ॲबिलिटी टेस्ट त्यांचे पुस्तक आहे. खूप छान. तुम्हाला मॅथ्ससाठी पण पुस्तक दाखवलं होतं मी, तसंच पुस्तक हे रिझनिंगसाठी आहे. ज्याला एक्सलंट लेवलला अभ्यास करायचा आहे त्याने त्याचा अभ्यास करू शकतात. म्हणजे ज्याचा हा अगोदर लक्षात घ्या, स्कॉलरशिपचा जो बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे तो तुमचा परफेक्ट पाहिजे ओके. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे हा बेस झाला आपला ह्या NTSCचा. त्याच्यानंतर तुम्हाला जे तुम्हाला पुस्तक सांगितलं मी खास कारण 100 मार्काचा विषय आहे. जर ते पुस्तक तुमच्याकडे संग्रही असेल RS अग्रवाल सरांचं तर बुद्धिमत्ता तुमची एक्सलंट लेवलला होईल. आणि ते पुस्तक बघा तुम्हाला जमलं तर हिंदी मीडियमचं पुस्तक घ्या, कारण लँग्वेज ते सोपं जाईल तुम्हाला भविष्यामध्ये ट्युनिंग साधताना. आणि तुम्ही समजून घेऊ शकतात की हिंदी असेल तरी काही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. इंग्लिश तुम्हाला हार्ड जाईल समजा, हिंदी मीडियमचं राहू द्या, किंवा मराठीमध्ये देखील अनुवादित झालेल्या प्रती मार्केटमध्ये आलेल्या आहेत, त्या प्रती तुम्ही घेऊ शकतात. मराठी वाटलं तर मराठी घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तयारी करायची आहे तुम्हाला. आणि जो सॅटचा भाग आहे तो तुमचा जो सिलेबस आहे सध्याचा त्या सिलेबसवरती आहे. आता पुढील काही भागामध्ये आपण NTSCचे जे अपडेट्स असतील, किंवा आता सध्या तुम्ही 9वीला आहात त्यामुळं फक्त आता प्रिपरेशन करायचं की तो सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबसमधलं मला काय येतं. आता इथं किती मार्क्स पडतील याचा विचार करायचा नाही, कारण 12वीला 50-60 जरी मार्क्स पडले तर ते लोक IAS आणि IPS झालेले आहेत. असं काही नसतं की इथं मार्क्स कमी पडलो म्हणजे मी संपलो. बिलकुल संपत नाही. उठून लढण्याची फक्त आपली तयारी पाहिजे असते. 100% यश आपल्याला मिळत असतं. आता टार्गेट ठेवा NTSC ड्रीम म्हणजे ड्रीम NTSC एक्झाम हे आपलं टार्गेट ठेवा आणि त्यानुसार अभ्यास करा. आणखी काही जणांनी मला विचारलं होतं सर 9वीला कुठली परीक्षा असते. बघा एक होमी भाभा ओके, एक होमी भाभा म्हणजे जे आपले सायंटिस्ट होते होमी भाभा, होमी भाभा ओके, यांच्या नावाने एक परीक्षा होमी भाभा ओके, यांच्या नावाने एक मित्रांनो एक परीक्षा असते होमी भाभा, सॉरी होमी भाभा यांच्या नावाने एक परीक्षा असते. ती परीक्षा 9वीलाच असते. बहुतेक त्याची ॲप्लिकेशन डेट माझ्या मतानं संपली आहे काही की कन्फर्म करावी लागेल. ती एक एक्झाम तुम्हाला असते, ती एक तुम्ही देऊ शकतात. किंवा प्रायव्हेटच्या MTS ओके, म्हणजे मंथन वगैरे प्रायव्हेटचे MTS एक्झाम देखील असतात. जर तुम्हाला वाटलं तर त्या देखील देऊ शकतात. किंवा त्याच्यापेक्षा बेस्ट वे एक काम करायचं मित्रांनो की या ठिकाणी आपण बुद्धिमत्तेची आता आपल्याला NTSC तयार करायची आहे. सध्या आपलं टार्गेट फक्त NTSC आहे. तर ती NTSCला काय आहे लक्षात घ्या मित्रांनो, बुद्धिमत्ता आहे रिझनिंग म्हणजे 100 मार्काला रिझनिंग आहे. त्याचे प्रश्न आपल्याला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कुठल्या कुठल्या परीक्षेला विचारलेले आहेत ते प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. पहिल्यांदा MPSCचे प्रश्न बुद्धिमत्तेला पडलेले MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन याचे सर्व पेपर्स काय करायचं MPSC.government.in म्हणजे हे पेपर तुम्हाला कुठं मिळतील MPSC.gov.in ओके. या वेबसाईटवरती जायचं आणि गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका मराठी मीडियम सिलेक्ट करायचं आणि गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात त्याच्यामध्ये राज्यसेवेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जो CSATचा भाग आहे 25 प्रश्न असतात, त्याच्यापैकी 20 साधारणतः 18 ते 20 प्रश्न बुद्धिमत्तेचे असतात, लॉजिकल रिझनिंगचे, आणि बाकीचे जे प्रश्न असतात ते गणिताचे प्रश्न असतात. आणि कंबाईन एक्झाम PSI STची जी कंबाईन एक्झाम असते तिथं 15 प्रश्न असतात, त्याच्यापैकी 10 प्रश्न मॅथ आपले रिझनिंगचे असतात, 10 ते 12, एक 3 ते 4 प्रश्न मॅथचे असतात. ते सर्व प्रश्न तुम्ही डाउनलोड करायचे, कारण मॅथ पण तुम्हाला 20 मार्काला आहे सॅटमध्ये. ते प्रश्न त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या आणि त्या प्रश्नपत्रिका मित्रांनो सोडवायच्या. साधारणतः महाराष्ट्राच्या जे स्टेज फर्स्ट आहे त्याच्यामध्ये जो मॅथचा पेपर असतो त्यामध्ये तशा प्रकारच्या प्रश्नांचा अंतर्भाव असतो. म्हणून त्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून सराव करा मित्रांनो. लवकरच आपण आपल्या चॅनलवरती बेसिक मॅथ प्लस ॲडव्हान्स मॅथ या गणिताची व्हिडिओ सिरीज आपण सुरू करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला NTSC आणि जे इतर विद्यार्थी आपला अभ्यास करत आहेत विविध परीक्षेचा त्यांनाही या ठिकाणी फायदा होईल. आणि आता झालेल्या गोष्टी विसरून जावा. तुम्हाला NTSC स्कॉलर व्हायचं आहे.
देशातली सर्वात मोठी परीक्षा UPSC तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची आहे. त्याच्यासाठी NTSC एक्झामची फेज फर्स्ट जी की या ठिकाणी साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये असते, लक्षात घ्या. यावर्षी 20 डिसेंबरला, काही 13 का 20 डिसेंबरला, बहुतेक 13 डिसेंबरला आहे. साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये फेज फर्स्टची परीक्षा असते. म्हणजे पुढल्या वर्षी डिसेंबरमध्ये तुमची फेज फर्स्ट आपली महाराष्ट्रासाठी होणार आहे. ती सिलेक्ट झाल्यानंतरच तुम्ही फेज 2 म्हणजे नॅशनल लेवलची एक्झाम त्या ठिकाणी देणार आहात तुम्ही. आणि फेज 2 मधून कट ऑफ लागतं तुम्हाला. ते कट ऑफ दाखवलं होतं बघा. व जनरल कॅटेगरीचं कट ऑफ 132 पर्यंत आलेलं आहे. म्हणजे किती मार्क्सपैकी, 200 मार्क्सपैकी तेवढे मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे 140 प्लसचं तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. तर वेळोवेळी आपण याचे अपडेट घेऊयात आणि याच्या संदर्भाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. तुर्तास इथं थांबूयात. थँक्यू.